आमचं काही परत येणार नाही पण माझी बाकीची काहीच अपेक्षा नाही. ज्यांनी केले त्याला लवकर, अजून महिना झाला तुम्ही अजून सुद्धा पकडू शकत नाहीत का त्याला? असं काय केलं त्या आईने की तुम्ही सगळेजण आज नगरच्या प्रत्येक गोष्टीत माझी नंद असायची, माझ्या नंदेसाठी कुणी का नाही पुढे येऊ शकत आहे? त्या प्रत्येक कार्यात कोपर्डीच्या मुलीसाठी त्या पळत आल्या आणि एका आईसाठी कुठेच येऊ शकत नाही आज. आज प्रत्येक आई हरली आहे, बाकी काहीच हरलेलं नाहीये. त्या बारक्या मुलाचं सुद्धा त्याला काहीच वाटलं नाही का? प्रत्येक जण आपली लाईफ छान जगतो, कुणामध्ये काही बदल होणार नाहीये. आणि परत कुठल्या महिलेवर असं होऊ नये, महिलेपेक्षा एका आईवर होऊ नये. लवकरात लवकर पकडा, मला एवढंच म्हणायचं बस, बाकी मला काही म्हणायचं नाही. आदरणीय रेखाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो, आदरांजली समर्पित करतो. खरं तर ही घटना होऊन जवळपास आता एक महिना उलटला आहे आणि एक महिन्यानंतर अहमदनगर सारख्या एका मोठ्या जिल्ह्यात, ज्या जिल्ह्यात सांस्कृतिक चळवळ चालते, राजकीय चळवळ चालते, हा जिल्हा राजकारण किंवा समाजकारण हे राज्याला शिकवतो, अशा या जिल्ह्यात अशी घटना घडते. आणि ज्या घटनेचा रोष जिल्हाभरात अजूनही निर्माण होत नाही ही तर खरी खेदाची बाब. खरं म्हणजे आपण आज सगळ्यांनी पोलिसांचं मनापासून धन्यवाद मानले, अभिनंदनही केले, परंतु अभिनंदन करून पोलिसांना हे भागणार नाही. पोलिसांनी याच्यावर स्वतंत्रपणे टास्क फोर्स सारखी एखादी योजना आखावी. कोण म्हणतं बाळ सापडत नाही, बाळ नाही, बाळाचा बाप सुद्धा सापडला पाहिजे. तो जोपर्यंत सापडणार नाही तोपर्यंत ही चळवळ सुद्धा थांबणार नाही, हे या निमित्तानं प्रशासनाला मी सांगू इच्छितो. एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याचा जिच्यासाठी सामाजिक जिल्ह्यासाठी जिचं योगदान आहे अशा एखाद्या महिला कार्यकर्त्याची निर्गुण हत्या होती आणि आरोपी सापडत नाही, ही बाब अत्यंत चुकीची आहे. कदाचित कोणी याच्या पाठीमागे आणखी आहे का याचाही पोलिसांनी शोध घेतला पाहिजे. याच्यासाठी मी पुन्हा एकदा म्हणतो की स्वतंत्र टास्क फोर्सची स्थापना करा. मी खरोखर एसपींचं आणि डीवायएसपींचं मनपूर्वक अभिनंदन करेल की आपण इतकं फास्ट रीतीने हे सगळं केलंय. परंतु आता आपण साहेब तेवढं एक पाऊल आपण उचलाल अशी अपेक्षाही या निमित्तानं मला व्यक्त करावीशी वाटती. मी पुन्हा एकदा आपल्याला एवढंच सांगेल की आपला हा संघर्ष इथं थांबलेला नाही, हा संघर्ष आणखी पुढे जावा लागणार आहे. की जोपर्यंत आरोपी सापडत नाही आणि आरोपी सापडून जोपर्यंत त्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न करणं हीच खरी या ठिकाणी रेखाताईंना श्रद्धांजली घडल वाटल. मी आपल्याला या निमित्ताने आणखी सांगतो की हा लढा इथंच थांबणार नाही. हा लढा येत्या 4-2 दिवसात केंद्रीय महिला आयोगापर्यंत जाईल. कारण आता आपण बघितलं असेल की आणखी 2 महिलांचे विनयभंगाचे प्लस खंडणीचे गुन्हे दाखल झालेत. याच्यावर एक गोष्ट लक्षात येते की अशा अनेक महिला या व्यक्तीच्या कारनाम्याला बळी पडलेल्या आहेत. आणि म्हणून महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आली का? सामाजिक काम करणाऱ्या महिलांनी सार्वजनिकरित्या वागण्यावर गदा आली आहे का? या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायची वेळ आली. आणि म्हणून या निमित्तानं या कॅन्डल मार्चच्या निमित्तानं या ठिकाणी प्रशासनाला एक विनंती करील, मागणी करील की सकाळमधील तनिष्का आणि मधुरंगना या 2 उपक्रमाच्या अधीनस्थ असणाऱ्या सर्व महिला सभासदांचे जबाब नोंदवण्यात यावेत की ज्याच्यातनं अनेक महिला या ठिकाणी बळी पडल्यात. ते बाळबोटेंचा कारनामा त्या ठिकाणी सिद्ध होईल. म्हणून माझी ती प्रशासनाला विनंती आहे की मधुरंगना आणि तनिष्का हे जे सकाळी महिलांसाठी, महिलांच्या चळवळी व्यापक करण्यासाठी, महिलांना पुढाकार देण्यासाठी, महिलांमध्ये एक स्फूर्ती निर्माण होण्यासाठी जी चळवळ त्यांनी उभा केली त्या चळवळीला घाला घालण्याचं काम जर यांनी केलं असेल तर त्या सगळ्या महिलांना महिला पोलीस अधीक्षकाने, राज्याच्या एखाद्या महिला पोलीस अधीक्षकाने त्यांचे जबाब नोंदवले. शेवटी एक महिला एका महिलेबरोबर अत्यंत चांगलीरित्या बोलल. म्हणून आपण प्रशासनाला मी या निमित्ताने विनंती करतो की आपण या अँगलने सुद्धा करावा. खरं तर ते चांगलंच करते. मी सल्ला देणे इतपत योग्यही नाही, परंतु मला वाटलं म्हणून मी घडावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी आदरणीय आमदार साहेब आलेले आहेत की पुन्हा एकदा रेखाताईंना माझ्या पक्षाच्या वतीनं, माझ्या कुटुंबियाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. ओम शांती. शहरातील वेगवेगळ्या सामाजिक संघटना असतील, काही सर्व या क्षेत्रामध्ये आमच्या काम करणाऱ्या माता भगिनी असतील, सर्वांच्या वतीनं आज एक रेखाताई याच्याबद्दल जी काही घटना घडली त्यानंतर त्या तपासाला गती मिळावी, आरोपी अटक व्हावेत, त्या विविध ज्या काही आता
गडकर साहेबांनी जो काही विषय मांडला त्या प्रकारे जे काही महिला भगिनी असतील, जे अशा प्रकारे ज्या घटना घडत असतील, तर सखोल तपास, सखोल चौकशी झाली पाहिजे. याच्याकरता आज हा कॅन्डल मार्च मोर्चा या ठिकाणी आज काढण्यात आला. त्याच्यामध्ये विविध सामाजिक संघटना, सर्व वेगवेगळ्या समाजातील काम करणाऱ्या आमच्या माता भगिनी या ठिकाणी आणल्या आहेत. आणि सगळं करत असताना खरं तर असा प्रकार कोणाकडून घडूच नाही याच्याकरता खऱ्या अर्थानं प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी एक जरब हा गुन्हेगारी क्षेत्रावरती बसण्याच्या करता खरं तर उपाययोजना झाल्या पाहिजे. आणि आज अनेक वेगवेगळे कायदे घटनेमध्ये अशा वेगवेगळ्या तरतुदी आहेत की ज्या वेळेला काही असे प्रकार घडत असतात तर त्यावेळेला खरं तर या सगळ्या प्रकारच्या बाबतीमध्ये खरं तर प्रशासनाने अलर्ट राहिलं पाहिजे. आणि म्हणून या ज्या काही अशा प्रवृत्तीचे लोक असतात ते अशा प्रकार घडणारे असतात, जे प्लॅनिंग करून अशा घटना घडतात, तर तुम्हाला सांगतो याच्यामध्ये खरं तर पोलिसांच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं थोडी भूमिका ही संशयास्पद वाटते सुरुवातीपासून. आणि म्हणून कुठेतरी पुढच्या काळामध्ये या ताईंचा आज दुर्दैवी अंत हा आपला खरं तर जाणं आहे आपल्यातून सर्वतून निघून गेल्यात. वेगवेगळ्या सामाजिक व्यासपीठातूनच्या माध्यमातून मग त्यांच्या जिजामाता ब्रिगेडचा असेल किंवा त्याच्यामध्ये सकल मराठा समाजाचा मोर्चा असेल, यशस्विनी महिला ब्रिगेड असेल, अशा वेगवेगळ्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांनी काम केलं. आणि अशा वेगवेगळ्या माध्यमातून काम करत असताना अनेक ठिकाणी जे काही अडल्या नडलेल्या महिला असतील, अडले नडलेले काही प्रश्न असतील, त्याच्यावरती आवाज उठवण्याचं काम ताईंच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं चालू होतं. आणि हे सगळं काम चालू असताना खरं तर हे सगळा प्रकार घडत असताना आज त्यांच्यावरती एक एवढं मोठं संकट त्याच्या कुटुंबावरती आलं. आज त्यांचं कुटुंब उघड्यावरती पडलं. आणि ज्यावेळेला अशा प्रवृत्तीचे लोक हे करत असतात तर त्याच्यावरती प्रशासन या ठिकाणी आज आपण सगळं पाहत असताना बघायची भूमिका घेतली. त्याच्यामुळे दुर्दैव आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये असा प्रकार कोणावरती घडू नये आणि प्रशासनाच्या वतीनं अशा प्रकारचे ठोस पाऊल उचलले गेले पाहिजेत की एक शिक्षा म्हणा किंवा त्याच्यामध्ये कठोर असे शासन त्वरित त्या ठिकाणी त्या आरोपीला झालं पाहिजे. आणि त्याच्या माध्यमातून समाजामध्ये असा प्रकारचा संदेश गेला पाहिजे की असं जर कोणाच्या डोक्यात जरी आलं तर त्याच्यामध्ये तो एकटाच नाही, त्याचं कुटुंब देखील उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा संदेश आज समाजामध्ये जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज तो कॅन्डल मार्च त्यांच्या चिरंजीवाने पुढाकार घेऊन या ठिकाणी आपल्या सर्व समाजामध्ये जे काही काम करणारे व्यक्ती यांच्यापर्यंत जाऊन त्या ठिकाणी तो मांडला. आणि त्याच्या माध्यमातून आज त्यांनी हा कॅन्डल मार्च काढलाय. तो कॅन्डल मार्च त्याच्या कुटुंबाकरता नसून हा या प्रवृत्तीला आळा घालण्याकरता हा कॅन्डल मार्च काढलेला. तर या प्रवृत्ती उदयास नाही आल्या पाहिजे. अशा प्रवृत्ती वेळच्या वेळेला त्या ठिकाणी ठेचल्या गेल्या पाहिजेत. आणि म्हणून याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये पोलीस प्रशासनाने अशा जे काही प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तीला आळा घालण्याचं काम या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये करावं हीच आजच्या निमित्तानं खरं तर एक अपेक्षा व्यक्त करतो, भावना व्यक्त करतो. आणि उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या वतीनं खरं तर ज्या दिवशी प्रकार झाला 2-3 दिवसानंतर 4 दिवसानंतर ज्यावेळेस पालकमंत्री आले त्यावेळेलाच आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा अटकताईंनी देखील त्यावेळेस पालकमंत्र्याला निवेदन दिलं की याच्यामध्ये सखोल तपास व्हावा, चौकशी झाली पाहिजे आणि लवकरात लवकर आरोपी अटक व्हावेत अशा आमच्या आघाडीच्या राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या वतीने देखील देण्यात आलं. आणि आज देखील इथं वेगवेगळ्या पक्षाचे असतील, वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे लोक आलेत, आमच्या माता भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि निश्चित रूपानं ताईंना न्याय मिळेपर्यंत आपण सर्वजण आपल्या ताईंच्या करता भांडत राहू आणि लढत राहू हेच या निमित्तानं आपल्याला सर्वांना एक वचन देतो. आणि पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये खरं तर असे प्रकार इथंच नाही, संबंध महाराष्ट्रामध्ये कुठेही घडणार नाही याची खबरदारी आमच्यासारखे जे काही तरुण पिढीतले सर्व लोक आहेत ते निश्चित रूपाने पुढच्या काळामध्ये घेतील हीच अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो आणि थांबतो. आणि आपल्या सर्वांच्या वतीनं, नगरवासियांच्या वतीनं ताईंना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो, थांबतो. नेहमी सामाजिक कार्यामध्ये म्हणा, राजकीय कार्यामध्ये म्हणा, नेहमी ते मला मार्गदर्शन करायचे. आणि जेव्हा ही घटना घडली इतका मोठा धक्का बसला मला. 2 दिवसापर्यंत मला विश्वासच बसत नव्हता की एवढी मोठी घटना घडली कसं काय. आणि आपल्या अहमदनगर शहरामध्ये आज महिलांवर इतका अत्याचार म्हणजे हे कशामुळे होतोय याचा सर्वप्रथम आपण विचार केला पाहिजे. पोलीस प्रशासनाने अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी केलेलं आहे. परंतु माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे
की याच्यामध्ये जे आरोपी आहे बाळबोटे याला आपण लवकरात लवकर अटक करावं आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये याचा केस आपण चालवावं. आणि आजच्या निमित्त जास्त वेळ न घेता मी या भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद. संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्व उपस्थित मातृशक्ती बंधू, 30 नोव्हेंबर रोजी आपल्या नगर जिल्ह्यामध्ये नव्हे सगळ्या महाराष्ट्रात देशात त्याच्यामुळे खूप खळबळ माजली अशी एक घटना घडली. आमच्या भगिनी रेखाताई यांची अतिशय निगरूण अशी हत्या नगर पुणे रस्त्यावरच्या जातेगाव घाटामध्ये झाली. ही हत्या सुपारी देऊन करण्यात आलेली हत्या होती आणि ही हत्या जर कदाचित मारेकऱ्याचा फोटो निघाला नसता तर याला अनेक वेगवेगळी वळणं दिली गेली असती आणि कोण आरोपी आहे, कोणी घडवलं याचा कदाचित शोध लागला नसता. परंतु त्यांच्या चिरंजीवाच्या प्रसंगावधानामुळं या ठिकाणी मारेकऱ्यांचा शोध लागला. कोणी हे सगळं कृत्य केलं हे सगळं उघड झालं. प्रश्न हा नाही आहे की एक हत्या झाली, आपल्या देशामध्ये हत्या कमी होत नाहीत, आपल्या देशामध्ये महिलांवरच्या अत्याचारही कमी नाही आहेत. रोज पेपरमध्ये कुठेही माध्यमं सुरू केले की तुम्हाला त्याच बातम्या दिसतील. खरा प्रश्न हा आहे की हा सगळा समाज हे सगळं शांतपणे पाहतो आणि आजही या समाजामध्ये ही जाणीव नाही आहे की आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीवर जर हा प्रसंग आला तर आपण कशी प्रतिक्रिया याला देणार आहोत. आपण असंच शांत बसणार का आपला निषेध याच्यामध्ये नोंदवणार. सर्व जागृत नागरिकांनी पुढे येऊन ही जी अतिशय नृशंस अशी हत्या रेखाताईंची झालेली आहे त्याचा निषेध तर करायला हवाच, पण जेव्हा जेव्हा कोणी कायदा हातात घेऊन अशा प्रकारची कृत्य करतो ती व्यक्ती कोणीही असली तरी त्याच्या विरोधामध्ये सुद्धा आपला आवाज उठवायला हवा. जेव्हा समाजामध्ये नैतिक आवाज दबला जातो, जेव्हा लोक भीतीने पुढे यायला घाबरायला लागतात, तेव्हा तो समाज असा वरकरणी जरी स्वतंत्र दिसत असला, प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे, कुणी व्हॉट्सअपवर आहे, कुणी फेसबुकला आहे, पण व्यक्त व्हायची भीती वाटते तेव्हा तो समाज मनाने गुलामीमध्ये पडलेला असतो. मला असं वाटतं की या मनाच्या पारतंत्र्यातून खऱ्या स्वातंत्र्याकडे लोकांनी यायला हवं आणि आपली जी भूमिका आहे ती मांडायला हवी. या प्रश्नावर आम्ही काहीच बोलत नाही आणि मनातून पाठिंबा देतो, मनातून निषेध करतो रेखाताईंच्या हत्येचा. याला काही अर्थ नाही. जो मनातून निषेध करतो त्यांनी रस्त्यावरून आपलं मतही व्यक्त केलं पाहिजे. अन्यथा या देशामध्ये स्वातंत्र्य, स्त्रियांची प्रतिष्ठा, स्त्रियांचं स्वातंत्र्य, स्त्रियांची सुरक्षा हे सगळ्या गोष्टींना काही व्यवहारामध्ये अर्थ उरणार नाही अशी परिस्थिती आहे असं मला वाटतं. रेखाताईंचा आमचा खूप जुना संबंध होता. आमच्या कामामध्ये त्या नेहमी येत असत. मला वाटतं 1 आठवड्यापूर्वीच 22-23 तारखेला इथेच पारनेर तालुक्यातल्या काही कुटुंबांच्या लग्नाचे प्रस्ताव घेऊन त्या भेटायला आलेल्या होत्या आणि खूप तळमळीनं काम करून सांगत होते की या मुलांचं आपल्याला ज्या गरजू मुली असतील, अडचणीतल्या मुली असतील त्यांच्याशी हे चांगले प्रपंच जुळून येतील, तुम्ही काहीतरी करा. आणि मग आम्ही विचारत होतो की याची जबाबदारी कोण घेणार. तर एखादाही सांगत होत्या की यांची जबाबदारी मी घेते, हे मुलं आणि त्या मुलींचा चांगला प्रपंच होईल. तर अतिशय सामाजिक जाणीव जपणाऱ्या अशा त्या कार्यकर्त्या होत्या आणि जे लोक त्या घेऊन आल्या होत्या ते काही त्यांच्या नात्यागोत्याचे लोक नव्हते, ते असेच अडचणीतले लोक होते, शेतकरी कुटुंबातली मुलं होती. म्हणजे कोणासाठी पण धावून जायचं, मदत करायची अशी त्यांची नेहमी वृत्ती दिसून येत होती. आणि या सगळ्या प्रयत्नांच्यामुळं, या सगळ्या घटनेमुळं चांगुलपणाला खूप मोठा धक्का बसलाय. आणि खरोखर स्त्रियांच्या मनात जर तुम्ही डोकावलं आज नगर जिल्ह्यात कुठेही जायच्यात, त्यांचं नाव नगर जिल्ह्यात जास्त होतं, कुणालाही विचारा, कुठल्याही स्त्रीला या घटनेमुळं मनातून भीती वाटायला लागलेली की आपलं जीवन सुरक्षित आहे का, हा प्रश्न सगळ्या स्त्रियांपुढे, महिलांसमोर आज उपस्थित होतोय. खूप महत्वाची गोष्ट आहे, पण इतके वर्ष घटना घडत असतात त्यावर कोणी आवाज उठवत नाही आणि म्हणून एक मोठी घटना घडते ज्याच्यामध्ये एका कार्यकर्तीचा बळी जातो चांगल्या. आणि याला खरंच एकच व्यक्ती दोषी आहे का, हे जे सगळं वर्षानुवर्ष बघणारा समाज असतो जो प्रतिक्रिया देत नाही तो पण दोषी आहे, याचाही आपण सगळ्यांनी या निमित्ताने विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. स्नेहालय परिवार रेखाताईंच्या या हत्येचा निषेध करत आहे
आणि त्यांच्या मारेकऱ्यांना शोधलं जावं, त्यांना योग्य ती शिक्षा दिली जावी, याबद्दल निश्चितपणे शासनाकडे, न्यायव्यवस्थेकडे आग्रहाची भूमिका ही आम्ही घेणार आहोत. रेखाताईंच्या या दुःखद हत्येमुळं आम्हाला विलक्षण मोठा धक्का बसलेला आहे आणि त्यांच्या या सगळ्या हत्येमधून, या प्रकरणातून धडा घेऊन आपण सर्वांनी प्रत्येक समस्याग्रस्त आणि अत्याचारी स्त्रीच्या पाठीमागं धाडसाने उभं राहायची भूमिका घ्यावी असं मला वाटतं. रेखाताईंना आमच्या भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांना त्यांच्या कुटुंबाप्रती आमच्या भावपूर्ण संवेदना मी इथं व्यक्त करतो आणि आपण सर्वांनीच रेखाताईंच्या या हत्येचा निषेध करायला हवा. समाजाने आज काही असो, मला खूप आनंद वाटतो की त्यातल्या त्यात जागृत नगरकर आणि संस्था, सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन कॅन्डल मार्च काढला. कुठेतरी समाज व्यक्त होतोय, तरी सुरुवात आहे आणि यातून आपण प्रत्येक महिलेसाठी एक सुरक्षित समाज तयार करण्याचा संकल्प करावा असं मला वाटतं. रेखाताईंना आमच्या भावपूर्ण श्रद्धांजली. सामाजिक निवारा सेवाभावी संस्थेच्या वतीनं सर्वात प्रथम श्रद्धांजली अर्पण करते. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अनेक वेळा शांतता समितीच्या माध्यमातून त्यांच्याशी नेहमी भेट होत गेली. मला एवढंच म्हणायचंय की ज्या नराधमांनी त्या आईला मुलांपासून दूर नेलं, अशा नराधमांना कडक शासन होणं फार गरजेचं आहे. आणि सगळ्या महिलांनी, विशेषतः महिलांना मी का सांगतेय की हा पाठपुरावा करणं फार गरजेचं आहे. दुसरं मला असं म्हणायचंय की पोलीस प्रशासनाला की जो सकाळच्या माध्यमातून जे जे वेगळे वेगळे उपक्रम राबवले जायचे आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या महिला होत्या त्याच्यामध्ये त्यांचे नंबर देखील ट्रेस करणं फार गरजेचं आहे. विशेष म्हणजे त्या माध्यमातून सुद्धा भरपूर माहिती पुढं येऊ शकते की बाबा कोणाच्या संपर्कात आहे, कुठं आहे, काय आहे. प्रशासन आपलं काम चोख बजावत आहे, त्यांना आपल्याला कुठेही नावं ठेवण्याचं कारण नाहीये. कारण कोणालाही ती एक माता होती, ती एक आई होती, ती कोणाची मुलगी होती, कोणाची बहीण होती. तिच्या घरच्यांना जे अंतःकरणाला जे दुःख झालेलं आहे ते भरून न येण्यासारखं आहे. मी एवढंच म्हणेल या निमित्तानं की हे जे कल्प्रिट आहेत, हे जे क्रिमिनल्स आहेत, यांनी जे हे कार्य म्हणजे जे हाती एक क्रूरता घेतलेली आहे ही पुन्हा अशी घडू नये आणि त्यासाठी कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. सुपाऱ्या देऊन जर सामाजिक क्षेत्रातल्या महिलांना उडवायचं काम होत असेल तर महिलांनी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायचं कसं, त्यांनी कुठल्या बेसवर काम करायचं. आणि तरी मला असं सांगावं असं वाटतं सामाजिक क्षेत्रातल्या महिलांना सत्याच्या मार्गाने चला, कोणालाही ब्लॅकमेलिंग कुणी करू नका. तुमचा परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. जी घटना रेखाताई बरोबर झालेली आहे त्यांचा सत्याचा विजय होणार आहे. त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम करताना जे काही कार्य केलं असेल त्याचा न्याय त्यांना जरूर मिळणार आहे. पण इतर महिलांनी सुद्धा त्याचा बोध घ्यावा की आपण काम करताना सत्याची बाजू धरली तर किती आपल्यावर धोके येऊ द्यात, किती अडचणी येऊ द्यात, किती संकट येऊ द्यात, न्याय आपल्या बाजूने होणार आहे. प्रशासनाला विनंती आहे लवकरात लवकर गोठे सापडत नाही. गोठेचा एक छोटासा जाता जाता किस्सा सांगते मी तुम्हाला. ज्या वेळेला आपल्याकडे एसीपी साहेब होते गौतम सर, तर गौतम सर अतिशय छान व्यक्तिमत्व होतं. जे ते अधिकारी आपल्या अखत्यारीत राहून काम करत असतात, परंतु ह्याच बाळगोठ्याने सर महिलांची साथ घेऊन विनाकारण काही महिलांचे नावं पेपरला दिले की गौतम सरांची ताबडतोब बदली करण्यात यावी. काही महिलांना ते माहीत पण नव्हतं. त्या महिलांची नावं त्याच्यामध्ये दाखल केली होती, त्याच्यामध्ये आमची पण नावं टाकली होती. त्यावेळेला आम्ही डायरेक्ट जाऊन त्या सकाळच्या, आता मला त्यांची नावं आठवत नाही, लांडगे होते, कोण होते, बाळगोठे होते, त्यांना आम्ही जाऊन बोललो होतं की आमच्या सिग्नेचर आहेत. आम्हाला विचारलं होतं नाव टाकताना आणि त्याचा परिणाम असा झाला संग्राम साहेब की त्या काळा म्हणजे गौतम सरांच्या काळापासून तर अद्यापर्यंत सकाळला आमची बातम्याच येणं बंद झालं. कुठल्याही कार्यक्रम घ्या आमच्या बातम्या ठराविक महिलांचे नावं येत नव्हते. त्याचंही आम्हाला कधी वाईट वाटलं नाही, कारण अशा घाण प्रवृत्तीच्या व्यक्तीचा अंत हा होणारच असतो. फक्त निमित्त झालं रेखाताई जरे, ते व्हायला नको होतं. अतिशय वाईट घटना घडलेली आहे. माझ्या कुटुंबाच्या वतीनं सावित्रीबाई
सामाजिक संस्था सावित्रीबाई फुले, सुनीताताई बागडे आणि आमच्या सगळ्या दक्षता आणि शांतता समिती त्यांना अभिवादन करतो, त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. रेखाताईंच्या विरुद्ध सर्वजणी लढा. तर आज ज्या काही रेखाताई जरे यांच्या बाबतीत अतिशय निर्गुण पद्धतीनं त्यांची हत्या करण्यात आलेली आहे. सर्वप्रथम मी काँग्रेस पक्ष आणि फुले ब्रिगेडच्या वतीनं त्याचा निषेध व्यक्त करते. खरं सांगायचं म्हटलं तर यशस्विनी महिला ब्रिगेडच्या रेखाताई जरे यांचा फक्त काही लोकांनी वापर केलेला आहे. माझ्या कार्यालयीन ऑफिसमध्ये जेव्हा यशस्विनी महिला ब्रिगेडचं एक निवेदन आलेलं होतं, त्या निवेदनामध्ये म्हणजे पूर्णपणे रेखाताई जरेंना अडकवलं जाईल अशा पद्धतीचं ड्राफ्टिंग करून, त्यांना माहीत नसताना सुद्धा त्यांची परस्पर सही करून एका व्यक्तीच्या माध्यमातून ते निवेदन दिले गेलेलं होतं. आणि हे जेव्हा निदर्शनास आलं की रेखाताईंचा यांच्याशी काही संबंध नसताना केवळ त्यांना अडकवण्याच्या दृष्टीने असे प्रकार केलेले गेलेले आहेत. त्यानंतर मात्र यांचे जे काही वेगवेगळ्या महिलांच्या माध्यमातून महिलांच्या अंगावर सोडायच्या, महिलांच्या विषयी एकमेकांविषयी भडकवायचं, महिलांच्या जवळ येऊ द्यायची नाही आणि महिलांमध्ये वादविवाद लावून तृतीयपंथी संघटना पण पुढे आलेली आहे. तो तृतीयपंथी संघटनातर्फे पण आम्ही यांना श्रद्धांजली वाहतो. मग एक 8 दिवस झाले आम्ही पण SP साहेबांना निवेदन दिलं की या केसचा काहीतरी छडा लावा. बोटे का भेटत नाही? बोटे भेटन, जोर लावा, बोटे भेटन. प्रशासनाला आम्ही नाव नाही ठेवत की काम करते, प्रशासन सुंदर काम केलेलं आहे, पण अजून जोर लावा. असं काय गांडोबानी लपायचं? तुम्ही केलंय ना, समोर या ना. मग लपता कशाला गांडोबानी? समोर यायचं. करायला तर भिलेली मग का पुढे यायला का भेटतात? लपायचं कशाला? आज त्यांची मुलं अनाथ झाली, त्यांचं परिवार एक फॅमिली डिस्टर्ब झालेली आहे. आज ती महिला होती, त्या माझ्याकडं 20 तारखेला आल्या होत्या. त्यांनी ते COVID-19चं ते गिफ्ट वाटणार होते काहीतरी हॉटेलला, तर मला बोलवलं होतं. मी जाऊ शकले नाही, ज्यावेळेस आमच्या संमेलनाला बाहेरगावी गेले ते एखाद्या ते शेवटचं माझं त्यांचं तेच बोलणं होतं. तरी शासनाने की आपले इथे आमचे माननीय आमदार साहेब आहेत, या सगळ्यांनी पुढाकार घेऊन रेखाताई जरे यांना न्याय मिळवून द्यावा, त्यांच्या मुलाबाळांना न्याय मिळवून द्यावा. हीच तृतीयपंथी संघटनेतर्फे मी निवेदन, कडक शासनाला फाशी द्यावा रोडला, नाही त्याला आमच्या हातात द्यावा, आम्ही याला फाशी देऊ. कारण की यांनी एकदम चुकीचं कृत्य केलं. एक महिलाला, ती कोणाची आई असेल, बहीण असेल, निलिमाताई म्हटल्या, ती कोणाची आई असेल, बहीण असेल, मुलगी असेल, का असं काय होतं? ते समोर यावं, गांडवण लपून नाही, त्यांनी समोर यावा. आणि रेखाताई सरांना न्याय मिळावा हीच माझी विनंती. धन्यवाद. आज आपण येथे अशा महिला ज्या पूर्ण आयुष्यभर त्यांनी महिलांना न्याय मिळण्यासाठी लढा दिला, परंतु आज मला खेद वाटतोय की त्याच महिला, ज्या महिलांना या रेखाताई जरेंनी आपल्या न्याय दिला, याच महिला आज भीतीपोटी म्हणा किंवा खिन्नतेने आपण सर्वांना लढायला शिकवतो, भाषणं ठोकतो, भाषणही देतो, पण ज्या वेळी अशा प्रकारचा निषेध करण्याची बारी येते त्या वेळी आपण सर्व घरी बसतो. आज आपल्यामध्ये रेखाताई नाही आहेत, त्यांची जी काही हत्या झाली ती मला वाटतं सर्व आपल्या सर्वांच्या आया बहिणींची, आपल्या मातांची, आपण सर्व सामाजिक कार्यात काम करणार असताना आपल्या स्वतःची आपलीही हत्या झाली. आणि यावेळी कमीत कमी ही बारी आपल्यावरही येऊ शकते. जर आपण सर्व घरातून निघालो तर आपण अशा घटनांना निश्चितपणे थांबवू शकतो. या घटनेमध्ये पोलिसांनी निश्चितपणे, सर्वजण मागे बोलतात, मी समोर बोलतोय, या घटनेमध्ये पोलिसांनी निश्चितपणे खूप चांगलं काम केलं, त्याबद्दल त्यांना शाबासकी द्यावी वाटते. परंतु जे मारेकरी मोकाट फिरत आहेत यांनाही कदाचित ते त्यांना सापडण्यात त्यांचं अपयश आहे. मी आज एक मुलगा म्हणून नाही बोलत आहे आणि यांच्या इतकं चांगलं कदाचित मी बोलू शकणार नाही, परंतु आज जे काय घडतंय हे एक महिलांसोबत घडतंय हे पाहून फार विशेष वाटतं. जेव्हा मला फोन आला होता की दादा आपल्या आईचा कोणीतरी गळा कापलाय, हे ऐकून माझ्यावर काय बेतले असेल ना साहेब, हे मी तुम्हाला नाही सांगू शकत. आणि मला आजचं दृश्य समोर आहे माझ्या, हे पाहून माझी आई नेहमी म्हणायची की रस्त्यावर लोक उतरतात, श्रद्धांजली वाहतात, पण हे कितपत होणार? आईच्या युट्यूबवर व्हिडिओज आहेत, त्यात ही सांगून थकतीये लोकांना की तुमची विचारसरणी बदला. जोपर्यंत त्या गोष्टी बदलणार नाही तोपर्यंत समाज बदलणार नाही. आईचा प्रश्न होता, नगर जिल्ह्यातच का बरं रेप, अत्याचार, मारहाण, मर्डर, ही दहशतवाद नगर जिल्ह्यातच का? मी जास्त बोलू शकत नाही, पण हा प्रश्न जो माझ्या आईचा होता हाच मला पण पडलाय की असं का. आणि अजून एक गोष्ट बोलतो की जे काय आरोपी आहेत त्यांना तर पाहिलंच पोलीस, आणि पोलिसांचा जो काही पाठिंबा आहे व तुम्हा सर्व लोकांचं जे काही प्रेम आहे, आज त्या प्रेमापोटी आपण इथपर्यंत पोहोचलोय आणि तपास बऱ्यापैकी पोलिसांनी पूर्ण केलाय.
त्यामध्ये मनोज पाटील साहेब असतील किंवा DYSP साहेब असतील, अजित पाटील साहेब यांनी खूप छान कार्य केले व तुम्ही सर्वजण इथं आले व तुमचा आम्हाला प्रतिसाद लाभला त्याबद्दल सर्वांना माझ्या मनापासून एक मुलगा म्हणून नाही तर एक सामान्य नागरिक म्हणून धन्यवाद. थँक्यू.